कोणतंही शास्त्र असेल, कोणतीही कथा असेल, कुठलाही सत्संग असेल, भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या, ते कानी पडावं, हृदयात उतरावं, मन प्रसन्न व्हावं, बुद्धी स्थिर व्हावी आणि ऐकण्याचं पूर्ण फल आपल्याला प्राप्त व्हावं, याच्यासाठी सगळ्यात मोलाचं आणि महत्त्वाचं आपल्या पदरी पुण्य असणं फार गरजेचं आहे. आणि त्या पुण्यवंतांच्या, त्या भाग्यवंताच्या यादीमध्ये तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही सगळेजण पुण्य पदरी असल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत येऊ शकत नाही. कथा ऐकायची तुम्ही नाही ठरवलं, तुम्हाला कथा ऐकवायची हे भगवान भोलेनाथानं ठरवलेलं आहे. म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. इथपर्यंत तोच येईल. महादेवाच्या यादीत ज्याचं नाव असेल तोच येईल, दुसरं येऊ शकत नाही इथे. तर आपण सगळे मंडळी फार पुण्यवान आहोत, फार भाग्यवान आहोत की आपण कथा मंडपात एकत्र आहोत, असंही आपले संत सांगतात. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आपण सगळी माणसं भाग्यवान आहोत, आपण पुण्यवान आहोत, आपण खरे धनवान आहोत की आपण या श्रवणाचे वारसदार ठरलेलो आहोत, या कथेला वारसदार आपण ठरलेलो आहोत. या 25 वर्षाच्या सप्ताह परंपरेचे आपण खरे हक्कदार आहोत. आपण धनवान आहोत, आपण खरे श्रीमंत आहोत. लौकिक श्रीमंतीपेक्षा परमार्थाची श्रीमंती किती मिळाली आपल्याला, याच्यावरनं आपण खरंच भाग्यवान धनवान आहोत का हे ठरवता येतं. थोडं आठवून सांगा मला, 700 वर्षापूर्वीचा या प्रभागातला श्रीमंत माणूस आठवणीत आहे का तुमच्या? सांगता येईल का कुणाला? 700 वर्षापूर्वी या भागात सगळ्यात एक नंबरला कोण धनवान होते? सांगता येणार नाही. 700 वर्षापूर्वीचा धनवान माणूस आपल्याला सांगता येत नाही, काही हरकत नाही. पण 700 वर्षापूर्वी अध्यात्माची श्रीमंती ज्या संताला प्राप्त झाली, त्या संताचं नाव सांगता येईल का नाही आपल्याला? त्या संताचं नाव आहे ज्ञानोबाराय, त्या संताचं नाव आहे मुक्ताबाई, त्या संताचं नाव आहे नामदेवराया, सावता बाबा. अध्यात्माची खरी श्रीमंती, खरं धन ज्या लोकांना प्राप्त झालं, खरं तर त्या लोकांना राहायला घरं नव्हती, झोळी फाडली होती ज्ञानोबारायांची. झोळीतलं पीठ खाली सांडलं, पायानं रगडलं, मांडे भाजायला खापर मिळू दिलं नाही, तोंडातला घास ओढून घेतला, संन्याशाची मुलं म्हणून हिणवलं. एवढं सगळं सहन केलं, एवढं सगळं सहन केलं. लेकरांचा त्रास कमी व्हावा, माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं, तरी या समाजानं स्वतः सुधारणा केली नाही. या जगानं काहीच नव्हतं त्यांच्याकडे, पण ते आता सगळ्यांच्या हृदयात बसलेले आहेत.
एक 22 वर्षाचा निष्पाप निरागस जीव जगाची माऊली झाला, ज्याला कोणीच नाही त्याची माऊली ज्ञानोबाराय आहे, आणि ज्याच्यासाठी खूप सारे लोक आहेत त्याची सुद्धा माऊली ज्ञानोबाराय आहे. ही अध्यात्माची श्रीमंती प्राप्त झालेली मंडळी आहेत सगळे. ही दिव्य विभूत्या ह्या जनमानसाच्या मनामध्ये जाऊन बसल्या का? आध्यात्मिक श्रीमंती प्राप्त झाली. म्हणून 25 वर्षाच्या सप्ताहाच्या परंपरेचे खरे वारसदार तुम्ही सगळेजण, तुम्ही सगळी मंडळी. तुम्ही आपल्या खिशातला रुपया 10 रुपये देऊन या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रपंचातला एक घास काढून या कार्यक्रमाला लावलेला आहे. म्हणून तर या कार्यक्रमाचं एवढं सगळं सुंदर स्वरूप पाहायला मिळत आहे. खरे हक्कदार, खरे वारसदार तुम्ही सगळी मंडळी. तर आपण भाग्यवान आहोत. या शिव महापुराणमध्ये आपण एकत्र आहोत. आपल्याला कथा ऐकायला मिळते. कथा शिवकथा असू द्या, नाही तर कथा भागवत कथा असू द्या, नाही तर कथा रामकथा असू द्या, नाही तर कीर्तन असू द्या, साधं भजनही असू द्या. साधं तर काहीच नाहीये, कोणताही असू द्या, कीर्तन भजन कथा. कीर्तन कथा ही साधारण गोष्ट नाहीये. तिथली जागा साधारण नाही, तो माहोल साधारण नाहीये. तिथलं वातावरण जे आहे ते फार पवित्र आहे. कथेचं महत्व आपल्या संतांनी सांगितलंय. कथा त्रिवेणी संगमा देव भक्तानी नाम. कथा काय आहे? कथा त्रिवेणी संगम. कथा साधारण नाहीये. साक्षात त्रिवेणी संगमाचं महात्म्य या कथेमध्ये आहे. गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांच्या संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. तो आहे तीर्थराज प्रयाग. तिथे जावं लागतं, स्नान करावं लागतं, पुण्य मग मिळतं. पण ज्यांना पायानं चालवत नाही, ज्यांना डोळ्याने दिसत नाही, ते कधी जातील त्रिवेणी संगमाच्या स्नानाला? बरं, त्रिवेणी संगमाच्या स्नानाला काही वारंवार थोडं जाता येणार आहे? उठलं सूट निघ प्रयागला, उठ सूट निघ प्रयागला, असं होऊ शकत नाही. सगळी गृहस्थी माणसं आहे तिथे. प्रपंच पाहून परमार्थ सांभाळतात ही सगळी लोक. पण रोज प्रयागला जाऊ शकत नाही. पण आपल्या घराच्या बाजूला, आपल्या शेजारच्या कॉलनीमध्ये, आपल्या पलीकडच्या थोड्याशा या क्षेत्रामध्ये, एरियामध्ये कथा चालू आहे बरं. जिथे आपण 5 पावलं, 50 पावलं, 500 पावलं चालून वेळ काढून जाऊन 2 तास बसू शकतो. इथे याल तर तुम्हाला त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं पुण्यफल प्राप्त होईल. म्हणून कथा त्रिवेणी संगम. काय संगम आहे इथे? देव भक्त आणि नाम. देव भक्त आणि नाम. तिथीची उत्तम चरण रज वंदिता. इथली उत्तम, इथली माती जरी उचलून कपाळाला लावली आपण कथेच्या मंडपातली, त्याचा परिणाम सांगितलाय. जळती दोषांचे डोंगर, जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. जे गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा. या कथेचं, या सत्संगाचं महत्व सांगितलंय घाटकोपरकर. या सत्संगाचं महत्व सांगितलंय. तीर्थे तया ठाया. तीर्थावर जावं लागतं आपल्याला, पण जिथं कथा चालू आहे तीर्थ स्वतःहून येतात तिथे. तीर्थे तया ठाया येती पुनित भावया. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. सगळे पर्व काळ येतात, तीर्थ येतात. मग मला सांगा, सगळी तीर्थ, सगळीच तीर्थ, मग प्रयाग, गंगा, यमुना, सरस्वती, गंगोत्री, यमुनोत्री, हे सगळे तीर्थ जर कथेच्या मंडपात येत असतील तर आपल्याला इतर तीर्थावर जायची गरज नाही. सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं, दर्शनाचं पुण्य याच जागेवर तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. एवढी ही जागा श्रेष्ठ आणि पवित्र आहे. वाजता 6:30 इथे यावं लागेल. आणि मग या भक्तिरसामध्ये तुम्ही नाहून निघाले ना, मग पुण्याईला पारावार नाही. तुमच्यासारखा ऐश्वर्यवान कोणी नाही,
तुमच्या एवढं धनवान कोणी नाही, तुम्ही सगळ्यात मोठे महाभाग्यवान आहात. भाग्यवंताच्या यादीत 1 नंबरला तुमचं नाव लागलंच म्हणून समजा. कथेला गर्दी व्हावी म्हणून हे सांगत नाही, कारण ही पोराबेन प्रमाणे काही सोनाली ताईंच्या घरी तयार झालेली नाहीयेत, हे संतांनी सांगितलेले आहेत. म्हणून ताई दादांनो, कथा मंडपात या, कथा ऐकण्याचं विशेष पुण्य आहे की जे आपल्याला प्राप्त होतंय. शिवमहापुराण हा ग्रंथ कसा तयार झाला? 24,000 श्लोकांचा. याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत, 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता आणि उमा संहिता, अशा 7 संहिता आहेत. 24,000 श्लोक आहेत. ऐका बरं, फार सुंदर आहे शिवमहापुराण. हे शिवमहापुराणचं जे शास्त्र आहे ना बाबा, हे अगोदर महादेवानं स्वतःच्या मनात निर्माण केलं. या शास्त्राची निर्मिती भोले बाबाच्या अगोदर मनात झालेली आहे. मग कोणी असेल, माणूस असेल, आपण सुद्धा आपल्या मनातली गोष्ट कोणाला तरी सांगावीशी वाटत असते आपल्याला. बरं, ही आपल्या अंतकरणातली गोष्ट आपण कुणालाही सांगत नाही. जो आपलं लक्ष देऊन जीव लावून ऐकल ना, आपण त्यालाच सांगतो. मग महादेव बरेच दिवस विचारत होते, माझ्या मनात निर्माण झालेलं हे शास्त्र कुणाला सांगू बरं तंबिले बाबा? कुणाला सांगू, कुणाला सांगू, कुणाला सांगू? हा भाव महादेवाच्या मनात, कुणाला सांगू? कोण बरं लक्ष देऊन ऐकल? आता उठसूट रोज कुणा स्वतःच्याच घरचं गाराणं लोक ऐकायला तर तेवढा वेळ देत नाहीत. सुनानं असं केलं ना, सासूनं तसं केलं, हे ऐकायला लोकांना आता इंटरेस्ट राहिलेला नाहीये. कारण मोबाईलमध्ये ते, टीव्हीवर तेच, पेपरमध्ये तेच, घरीदारी तेच, उठसूट तेच ऐकत नाहीत लोक. आता महादेव विचार करतायत, माझ्या अंतकरणातला भाव कुणाला बरं सांगू मी? कोण ऐकल चित्त देऊन, लक्ष देऊन? आणि मी सांगितल्याचं समाधान ऐकणाऱ्याला कोण असा श्रोता आहे की त्याला मिळेल? महादेवाच्या लक्षात आलं, आपल्या नंदी बाबा एवढा छान श्रोता दुसरा कोणताच नाही. कारण नंदी महाराज एवढे एकनिष्ठ भक्त आहेत महादेवाचे. निष्ठा काय असते, स्वामीच्या प्रति श्रद्धा काय असते, आपल्या मालकासाठी काय समर्पण असतं, ते खरंच नंदीकडनं शिकावं. नंदी महाराज पशु आहे, पशुचा देह आहे त्यांचा, पण त्यांच्यासारखी निष्ठाच कुणाची नाही. ते आपल्याला सुद्धा जमणार नाही. नंदी महाराजांची निष्ठा फार. कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जा, नंदी बाबा कोण किती श्रीमंत आला, कोण किती गुणवान आला, कोण किती धनवान आला पाहतच नाहीत. फक्त आपल्या मालकाकडे पाहतात, फक्त शिवशंभूकडे पाहतात. एवढी निष्ठा आहे नंदी महाराजांची. महादेवाच्या मनात आलं, आपण आपल्या मनातलं नंदीलाच सांगू. भोलेनाथानं हे शिवपुराणचं निर्माण झालेलं शास्त्र नंदिकेश्वराला सांगितलं. नंदी बाबा तुम्ही ऐका, आता मी कथा सांगतो तुम्हाला. नंदी महाराज ऐकू लागले, मान डोलावतात. तल्लीन होऊन नंदी बाबांनी भोलेनाथाची कथा ऐकली. पण शिव जेव्हा नंदीला कथा सांगत होते ना, तेव्हा ब्रह्मदेव आले आणि कथेला येऊन बसले. जसं की कथेचे यजमान आता ही जोडी, पण हे यजमाना व्यतिरिक्त आपण सगळेजण कथा ऐकायला बसलो की नाही, तसं नंदी महाराज मुख्य श्रोते आणि ब्रह्मदेव आले येऊन बसले, त्यांनी पण कथा ऐकली. नंदी महाराजांनी खूप तल्लीन होऊन कथा ऐकली. आणि नंदी महाराजांचा तो ऐकण्याचा भाव, ती तळमळ महादेवाला फार आवडली. महादेव खूप खुश झाले, खूप खुश झाले. महादेव म्हणतात, नंदी किती छान ऐकलंस तू, अजिबात मन बुद्धी चित्त विचलित होऊ दिलं नाही. तुझ्यासारखा श्रोताच नाही नंदी बाबा, तू खूप छान ऐकलंस. ऐक नंदी, आज तू माझं ऐकलास, इथून पुढे तू जे मला सांगशील ते मी तुझं ऐकल. म्हणून महादेवाला कुठली तुम्हाला गोष्ट गाढाणं, कुठले संकट, कुठले साकडं सांगायचं असेल तर सरळ महादेवाकडे जाऊ नका, नंदी बाबाच्या कानात सांगा. नंदीच्या कानात सांगितलेलं महादेव ऐकतात. नंदी महाराजांची प्रत्येक गोष्ट ऐकतात. का? अगोदर नंदी महाराजांनी ऐकलेलं आहे. नंदी आज तू माझं ऐकलं, इथून पुढे तुझं मी ऐकेन.
म्हणून तुमचं काही जरी एखादी गोष्ट असेल, भोले बाबापर्यंत आपला निरोप पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल, तर कुणाच्या कानात सांगायचं? नंदी महाराजांच्या. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. नंदी बाबाच्या कानात का सांगतात? तर ती गोष्ट, तो भाग तुमच्या समोर मांडलेला आहे.